मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की बी-एड सेमिस्टर एक्झाममध्ये जे 4 मार्कचा जो प्रश्न असतो, त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने उत्तर लिहू शकता? काय लिहायचं, कसं लिहायचं आणि कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करायचं, हे आपण बघणार आहोत. आता उदाहरणार्थ एक प्रश्न घेऊ आपण, बुद्धिमत्तेची व्याख्या. तर सर्वात आधी त्या बुद्धिमत्तेची आपण एक डेफिनिशन लिहायची. बुद्धिमत्ता म्हणजे काय नेमकं? त्यानंतर त्या बुद्धिमत्तेवर कोणी रिसर्च केलाय, कोणत्या सायंटिस्टनी, अशा 2-3 सायंटिस्टचे नाव लिहायचे, जसं की हे अल्फ्रेड बीन, हे असे तसे स्पिअरमन, आणि मग कोणत्याही एकाची थेअरी खाली लिहायची. जसं की आता इथं स्पिअरमनची थेअरी लिहिलेली आहे. मग स्पिअरमनची थेअरी थोडक्यात लिहायची. ते फॅक्टर सविस्तर प्रेझेंट करायचे. हे असे थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या, जास्त लेंदी उत्तर नाही लिहायचं. मेन पॉइंट लिहायचे आणि असे ठळक लिहायचे. चेक करणाऱ्याला असं पाहताच असं ठळक असं दिसलं पाहिजे मेन पॉइंट. त्याच्या डोक्याला जास्त ताण नाही झाला पाहिजे. त्यानं पाहताच त्या समजून गेला पाहिजे, की जो लिहिणार आहे त्याला माहीत आहे आणि त्यानं अभ्यास केलाय, असं त्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर त्याची थिअरी लिहिल्यानंतर त्याचे उदाहरणं पण लिहायचे. आता बघा, असं हे याचे स्पिअरमनचे 2 घटक आहेत. तर त्या घटकाबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे आणि मग एक उदाहरण, मग त्याचे महत्त्व काय होते, वैशिष्ट्य काय होते, हे पण लिहायचे. आणि मग अखेरीला एक निष्कर्ष म्हणून, सारांश म्हणून लिहायचा, की हो, हे जे आपण लिहिलं थिअरी, त्यावरून काय लक्षात येते. एक छोट्या थोडक्यात एक उत्तर समजून सांगल्यासारखं. हे नाही लिहिलं तरी चालतं, हे ऑप्शनल आहे. पण हे अशी बरोबर तुम्ही जर लिहिलं, मग त्याचं महत्त्व, त्याची थिअरी आणि सायंटिस्ट आणि डेफिनेशन एवढं लिहिलं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी 4 पैकी 4 मार्क मिळून जाणार 100% गॅरंटीनं. अशा पद्धतीने तुम्ही एक बी-एडच्या एक्झाममध्ये उत्तर लिहू शकता.